नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पी कॅम्पस स्टडीमध्ये. नवीन जाहिरात आलेली आहे. महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विभागाची ही जाहिरात आहे. आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक. आणि यामध्ये सविस्तर जाहिरात आलेली आहे. याची गट ड ची पदे आहेत. चौकीदार गट ड ची पदे आहेत. 416 जागा आहेत यामध्ये एकूण. आणि यामध्ये 10वी पास जर तुमची असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी महत्त्वाचं म्हणजे यासाठी परीक्षेचे स्वरूप काय असेल, कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत आणि यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट वगैरे असणार आहे ते संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. यासाठी परीक्षा शुल्क काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सविस्तर जाहिरात आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यामध्ये सरसेवा भरती 2026 आहे. चौकीदार गट ड चे पद आहे. आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेली प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार गट ड संवर्गातील शासनपत्र जो आहे यामध्ये दिलेला आहे. 2/12/2025 नुसार सरसेवेच्या कोट्यातील रिक्त जे आहेत, कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची जी सुविधा आहे tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जे आहे तर ही लिंकवर उपलब्ध करून दिलेली आहे. तर यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार कशा जागा आहेत ते इथे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. तर फॉर्म भरायची जी डेट आहे यामध्ये 27/4/2026 दुपारी 15 वाजतापासून ही जी आहे फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे दिनांक 18/5/2026. यामध्ये जे आहे भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे हे संकेतस्थळ दिलेलं आहे. या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. तर यामध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत परीक्षेसाठी महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे आणि यासाठी परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, यामध्ये सब्जेक्ट काय असणार आहे ते आपल्याला महत्त्वाचं म्हणजे पाहायचं आहे. यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार कशा जागा आहेत ते दिलेले आहेत. यामध्ये चौकीदारचं हे पद आहे. यामध्ये वेतन श्रेणी चौकीदारची ही सर्व पदे आहेत. 15,000 ते 47,600 अशी वेतन श्रेणी आहे. आणि यामध्ये चौकीदार संवर्गाचे समांतर आरक्षण वगैरे दिलेले आहेत. एकूण 15 जागा आहेत. या ज्या जागा आहेत तर राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगरचे आहेत. आणि अशा जे आहेत प्रत्येक जे कार्यालय आहेत त्यांचे दिलेले आहेत. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे जिल्हा धुळे या जागा दिलेल्या आहेत. यामध्ये व्हिडिओ तुम्ही पॉज करूनही तुम्ही पाहू शकता. तर आपण महत्त्वाचे जे आहे ते पॉईंट आपण पाहणार आहोत. यामध्ये वयोमर्यादा, परीक्षा शुल्क काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. यामध्ये तर यामध्ये सूचना व अटी ही दिलेली आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आणि संपूर्ण तुम्हाला PDF आहे. खेळाडू आरक्षण वगैरे इथे माहिती दिलेली आहे. ही सविस्तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तेथे जॉईन करा. तेथे तुम्हाला दुसऱ्याही जाहिरातींची तुम्हाला माहिती मिळेल. तर यामध्ये प्रकल्प पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांकरिता आरक्षण यामध्ये वगैरे माहिती दिलेली आहे. तर यामध्ये पात्रता पहा, महत्त्वाचं म्हणजे काय लागणार आहे. तर यामध्ये पात्रता उमेदवार जो आहे हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आणि वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे 1/4/2026 असा आहे. यामध्ये जाहिरातीस नमूद केलेल्या जी आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे यामध्ये किमान वय जे आहे 18 वर्षे असावे व कमाल वयोमर्यादा जी आहे 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर उच्च वयोमर्यादा जी आहे खालील बाबतीत शिथिलक्षम राहील. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 पेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागास प्रवर्गासाठीही येथे दिलेले आहे किमान वय 18 आणि कमाल 43 वर्ष. त्यानंतर येथे जे दिलेले आहे यामध्ये दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे इतकी राहील. तर यामध्ये नंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील कमाल वयोमर्यादा 43 इतकी राहील. आणि सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय जो इथे दिलेले मधील तरतुदीनुसार माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलात दिले झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्षे इतके राहील. तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्ष इतकी राहील.
अनाथ उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत आणि अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत राहील. विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिलक्षम केली जाणार नाही. तर शैक्षणिक अर्हता व अनुभव पहा, येथे तुम्ही सविस्तर इथे पाहू शकता. यामध्ये नंतर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तथापि उन्नत व प्रगत गटामध्ये क्रीमी लेअर मोडणाऱ्या विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागासवर्ग, इतर मागासवर्ग, SC/BC आणि EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत जी आहे लागू राहणार नाही, ही दिलेली आहे. जे विद्यार्थी उन्नत व प्रगत गटामध्ये क्रीमी लेअर मोडणाऱ्या उमेदवारांसाठी. त्यानंतर पहा शैक्षणिक अर्हता व अनुभव. तर यामध्ये चौकीदारचं पद आहे, वेतन श्रेणी याची 15,000 ते 47,600 अशी आहे. यामध्ये शैक्षणिक अर्हता ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी इलिजिबल आहेत. जे विद्यार्थी जे 10वी पास आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक जो आहे दिनांक 1/4/2026 असेल. तर निवड प्रक्रिया जी आहे यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबवण्यात येईल. सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक 6 जून 2017. तर निवडीची पद्धत कशी असणार आहे तर यामध्ये तुम्हाला तुमची जी आहे CBT टेस्ट घेण्यात येईल, एक्झामिनेशन. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमची एक्झाम घेण्यात येईल. यामध्ये तुम्हाला उमेदवाराने किमान 45% प्राप्त करणे आवश्यक राहील. तर किमान तुम्हाला 45% गुण घ्यायचेच आहेत. यामध्ये संगणक आधारित परीक्षेद्वारे CBT CBT टेस्ट जे आहे एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित जे आहे घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी 50 गुण जे आहे ठेवून एकूण 200 गुणांची असेल. परीक्षा कालावधी 2 तासाचा राहील. संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील. तर यामध्ये पहा परीक्षेचे स्वरूप आणि विषय कोणकोणते आहेत. यामध्ये चौकीदारचे पद आहे. लेखी परीक्षेचे एकूण गुण जे आहेत 200 गुणांची तुमची एक्झाम होईल. यामध्ये मराठी जे आहे 50, इंग्रजी 50, तर यामध्ये नंतर सामान्य ज्ञान 50, बौद्धिक चाचणी 50 आणि वेळ तुम्हाला 120 मिनिटाचा असेल. तर अशी तुमची एकूण 200 गुणांची एक्झाम होईल. मराठी 50, इंग्रजी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशी 50 गुणांची तुमची 200 गुणांची एक्झाम होईल. परीक्षा शुल्क जे आहे अमागासाठी 1,000 रुपये आहे. मागास प्रवर्गासाठी आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये फीस असेल. तर माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नंतर अर्ज करण्याची पद्धत येथे दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता येथे दिलेले आहे. तर यामध्ये फॉर्म भरायची डेट 27/4/2026 ते दिनांक 18/5/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना येथे दिलेल्या आहेत. ही संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तिथे जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. जर तुमची 10वी पास असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद. आणि चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी धन्यवाद.